श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आजची रेसिपी ना तिखट रवा म्हणजे उपमा बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इकडे रवा घेतलेला आहे 1 वाटी, कांदे घेतलेले 2, टमाटा, कोथिंबीर, शेंगदाणे, हळद, मीठ आणि साखर घेतलेली. आणि इथं जिरं घेतलेलं आहे, बडीशोप आणि मोहरी घेतलेली. आणि इकडे वरून टाकायला शेव घेतलेली. इकडे तेल घेतलेलं आहे आणि इकडे पाणी गरम करून ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिले ना फक्त कढईमध्ये रवा भाजून घेणार आहे. रवा चांगला भाजून घेईल आणि काढून घेईल, त्याच्यानंतर फोडणी देणार आहे. हे बघा, रवा चांगला भाजून घेतलेला आहे, लालसर काढून घेतला. आणि इकडे चटणी घेतलेली. तुम्हाला जर मिरची वापरायची असेल तर मिरची वापरू शकता. मी इथं चटणी टाकणार. हे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. आता हे टाकून घेणार, जिरं, मोहरी आणि बडीशोप टाकून घेणार. हे झाल्यावर त्याच्यात कांदे टाकून घेणार. कांदे करताना त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि शेंगदाणे, टमाटे वगैरे पण टाकून घेणार आहे. कोथिंबीर बाकीची वरून टाकणार. हळद टाकणार आहे आणि चटणी टाकणार. बघा, असं चांगलं परतून झाल्यावर आता त्याच्यात पाणी टाकणार. हे उकळत आल्यावर, पाणी उकळत आल्यावर रवा टाकायचा त्याच्यामध्ये. हे बघ, झाला आपला रवा तयार. आता थोडस तूप टाकून देणार आहे आणि झाकून देणार. असं 2 मिनिटं झाकून देणार. बघा, झाला आपला तिखट रवा तयार. तुम्ही पण करून बघा या पद्धतीने आणि आवडला तर नक्की कमेंट करा. हे बघा, कोण आलंय आमच्या घरी. माझी आई आली आहे. इकडे वहिनी आल्यात, शॉपिंगला गेल्या त्या. काय काय शॉपिंग केली मी दाखतोय ना पुढे. ही आमची प्रांजूताई, तिचं हे घेतलं. आता शॉपिंग दाखवते हा पुढे.
हे साडी दाखव पहिली. नाही, हे बघा ही साडी घेतली. अजूनही ही बघा ही एक घेतलेली आहे आणि ही एक घेतलेली. अशा 3 साड्या घेतल्या. आमच्या स्त्रीचा ड्रेस. इकडे 2 पॅन्टा घेतलेल्या आहेत आणि एक शर्ट घेतलेला आहे. माझ्या आत्यांचा व्हिडिओ बघा आणि लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा हे पार्सल आलेलं आहे पुण्याहून. कोमल दीदीने पाठवलेलं आहे. विष्णू ओपन करतोय आता. हे बघा हे असं पाठवलेलं आहे. थँक्यू कोमल दीदी. हे आपण पाठवलेले आहे पुण्याहून माझ्या बहिणीच्या मुलींनी. थँक्यू स्वरा. चला मग आजचा व्हिडिओ इथं संपवते. श्री स्वामी समर्थ.